हॅलो एव्हरीवन, खूप खूप स्वागत आहे तुमचं। तर मी तुम्हाला पार्ट 1 मध्ये सगळे नंदी, जेवढेही नंदी होते किंवा ज्यांनी वेशभूषामध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं, सगळ्यांचं लुक मी दाखवलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे आहे सेल्फी पॉइंट। तर इथे जे आहेत ना, सगळेजण येऊन सेल्फी काढत होते आणि मस्त प्रोग्राम एन्जॉय करत होते। तर या मुलाचा वेशभूषामध्ये पहिला नंबर आलेला आहे, कारण ऑब्व्हियसली मला पाहता क्षणीच वाटलं की याचा नंबर येणारच म्हणून। आणि सिरियसली इतकी सुंदर क्रिएटिव्हिटी त्यांच्या पॅरेंट्सनी केली की रिअली खूप खूप ॲप्रिशिएट करावं असं वाटतं। आणि तुम्ही बघू शकता की गर्दी किती आहे, भरपूर म्हणजे भरपूर गर्दी आहे। आणि मी कसं बसं शूट केलं, त्यातही काही लोकांना असं वाटलं असेल की प्रॉपर शूट झालेलं नाही आहे। तर गाईज, लिटरली तुम्ही पाहू शकता इतक्या गोंधळामध्ये प्रॉपर शूट करणं शक्य नव्हतंच। आणि इथे मुलांची खूप गर्दी लागलेली होती सेल्फीसाठी, आणि मग आम्ही सेल्फी घेतली। आणि मेन म्हणजे प्रमुख पाहुणे होते माननीय राजेश रंगारी, यांचं आगमन झालेलं होतं। हे तान्हापोळ्याच्या निमित्त इकडे आलेले होते, त्यांचा स्वागत समारंभाचा इकडे प्रोग्राम चालू होता। ते झालं की ॲक्च्युली प्राइजेस डिस्ट्रीब्युशनला वेळ असल्यामुळे थोडाफार वेळ होता, तर मुलांना जे पण काही ॲक्टिव्हिटीज येतात ते त्यांची सुरू झाली। तुम्ही बघू शकता मुलं विविध प्रकारे माईकवर बोलून छान त्यांच्यामधला जो स्टेज कॉन्फिडन्स आहे तो दिसून आला। आणि तुम्ही बघू शकता की मुलांनी खूप चांगल्या ॲक्टिव्हिटीज, पोयम्स पोयम म्हणायचे हिला। बराच उशीर झालेला होता। फायनली ती वेळ आली म्हणजे बक्षीस वितरणाची। आणि काही पॅरेंट्स घरी गेलेले होते, ज्यांना एक्सपेक्टेशन होती की आपल्याला बक्षीस मिळेलच, म्हणून तेच पॅरेंट्स थांबलेले होते आणि बाकी घरी गेलेले होते। आणि बऱ्यापैकी खूप छान म्हणजे लॉंग टाईमपर्यंत हा सोहळा चालला।
सो दिस इज ऑल अबाउट टुडे गाईज. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून कळवू शकता. अँड लिटरली मला स्वतःचं ओपिनियन तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की इतकं भारी त्यांनी क्रिएशन केलेलं होतं, जे अनएक्सपेक्टेड होतं, जे त्यांच्या पॅरेंट्सची मेहनत खूप होती, क्रिएटिव्हिटी खूप छान होती. काही नंदी मला फारच आवडले आणि खूप छान प्रोग्राम निपटला. होप सो. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड यस, फॅमिली अँड फ्रेंड्सला शेअर करायचंच आहे बरं.